नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. आपल्याला जर आयुष्यात खूप यशस्वी व्हायचं असेल, तर त्यासाठी आपल्या मेंदूला कसं तयार करायचं? यामागे एक विज्ञान आहे आणि तेच आज आपण प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता अधातिया यांच्या अभ्यासातून समजून घेणार आहोत. सुरुवातच एका अशा प्रश्नाने करूया, जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच, की जे अब्जाधीश आहेत किंवा जे लोक खूप यशस्वी आहेत, त्यांचा मेंदू आपल्यापेक्षा वेगळा असतो का? खरंच त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? चला, याच्या मुळाशी जाऊया. आपल्याला वाटेल की यश मिळवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागतात. पण खरं तर आपलं यश किंवा अपयश हे दिवसाच्या पहिल्या काही मिनिटांमध्येच ठरत असतं. आणि गंमत म्हणजे आपल्यापैकी बहुतेक जण सकाळी उठल्या उठल्या एक मोठी चूक करतात. आता ही सकाळची चूक नेमकी काय आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी आपल्या मेंदूची भाषा समजून घ्यावी लागेल. म्हणजे ब्रेन वेव्हज. आपला मेंदू वेगवेगळ्या स्थितीत वेगवेगळ्या लहरींवर काम करतो. जसं की गाढ झोपेत डेल्टा, गुंगीत असताना थीटा, आरामात असताना अल्फा आणि पूर्ण जागेपणी बीटा. आता विचार करा, सकाळी मोठा अलार्म वाजतो. आपण दचकून उठतो आणि लगेच फोन हातात घेतो. म्हणजे आपण गाढ झोपेच्या डेल्टा स्थितीतून थेट जागेपणीच्या व्यस्त अशा बीटा स्थितीत जातो. हे म्हणजे गाडीला न्यूट्रल गिअरमधून थेट 5व्या गिअरमध्ये टाकण्यासारखं आहे. आपल्या मेंदूसाठी हा एक मोठा शॉक असतो. मग योग्य पद्धत कोणती? तर खरं रहस्य दडलंय ते थीटा आणि अल्फा या 2 टप्प्यांमध्ये. झोपेतून जागे झाल्यावरचा हा काळ असतो ना, तो खूप महत्वाचा असतो. ह्या काळात आपला मेंदू नवीन गोष्टी स्वीकारायला सगळ्यात जास्त तयार असतो. आपण आपल्या दिवसाची प्रोग्रामिंग याच काळात करू शकतो. मग या महत्वाच्या वेळेचा, या गोल्डन आवरचा उपयोग करायचा कसा? तर त्यासाठी खूप सोपी आणि लक्षात राहील अशी पद्धत आहे. या पद्धतीचे नाव आहे मूव्हर्स मेथड. हा एक विज्ञानावर आधारित सकाळचा दिनक्रम आहे, जो जागे झाल्यानंतर पहिल्या तासातच आपल्या मेंदूला यशासाठी तयार करतो. यात ध्यान, श्वासोच्छ्वास, कल्पना करणे, व्यायाम, वाचन आणि लिखाण या 6 गोष्टी आहेत. यातलं व्ही म्हणजे व्हिज्युअलायझेशन किंवा कल्पना करणं. हे किती शक्तिशाली आहे हे एका पियानो वादकांवरील अभ्यासातून सिद्ध झालंय. ज्यांनी फक्त पियानो वाजवण्याची कल्पना केली, त्यांच्या मेंदूत हे अगदी तसेच बदल झाले जसे प्रत्यक्ष वाजवणाऱ्यांच्या मेंदूत झाले होते. कमाल आहे ना? याचा अर्थ काय? तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची मनातल्या मनात कल्पना करतो, तेव्हा आपल्या मेंदू ती गोष्ट प्रत्यक्ष घडल्यासारखीच नोंदवतो. तो त्या परिस्थितीसाठी तयार होतो आणि यामुळे आपला ताण प्रचंड कमी होतो. बरं, ही जी सकाळची मूव्हर्स पद्धत आहे, ती फक्त दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी नाहीये, तर ती आपल्या मेंदूच्या आत चाललेला एक मोठा संघर्ष मॅनेज करण्यासाठी मदत करते. हो, आपल्या आत एक संघर्ष सुरू असतो. आपल्या मेंदूत 2 मुख्य भाग आहेत, जे सतत एकमेकांशी स्पर्धा करत असतात. एक आहे लिंबिक सिस्टीम, आपल्या भावनिक मेंदू, जो आपल्याला लढायला, पळून जायला किंवा घाबरून जागेवरच थांबायला लावतो. आणि दुसरा आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, आपला तार्किक मेंदू, जो नियंत्रण ठेवतो, निर्णय घेतो आणि वचनबद्ध राहतो. आणि आश्चर्य वाटेल, पण अभ्यासानुसार जवळपास 80% वेळ, होय 80% वेळा आपण आपल्या भावनिक मेंदूच्याच ताब्यात असतो. आपले निर्णय, आपल्या प्रतिक्रिया या भावनिक मेंदूकडूनच येतात. मग यशस्वी लोक वेगळे कसे ठरतात? तर त्यांनी आपल्या तार्किक मेंदूला म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला इतकं मजबूत बनवलेलं असतं की ते भावनिक प्रतिक्रियांवर मात करू शकतात. ते आपल्या मेंदूचे खरे कमांडर्स बनतात. तर आता आपण पाहूया की हे नक्की कसं करता येतं. कारण ही काही जन्मतः मिळालेली देणगी नाहीये, तर हा सरावाचा आणि मेंदूला पुन्हा प्रोग्राम करण्याचा भाग आहे. हे शक्य होतं न्यूरोप्लास्टिसिटी नावाच्या एका अद्भुत क्षमतेमुळे. याचा सोपा अर्थ असा की आपला मेंदू बदलू शकतो. तो आयुष्यभर नवीन गोष्टी शिकू शकतो, नवीन सवयी लावू शकतो, आपलं वय काहीही असो. आणि हे करण्यासाठी काही सोपे व्यायाम आहेत, ज्यांना न्यूरोबिक्स म्हणतात, म्हणजे मेंदूचे व्यायाम. जसं की दुसऱ्या हाताने ब्रश करणं, ऑफिसला जायचा नेहमीचा रस्ता बदलणं किंवा काहीतरी नवीन शिकणं. याने मेंदूत नवीन कनेक्शन्स तयार होतात आणि तो अधिक मजबूत होतो. तो ह्या सगळ्याचा सार काय? तर यश हे पैसे, वेळ किंवा संधींवर अवलंबून नाहीये. यश म्हणजे एक प्रशिक्षित मेंदू, जो कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यासाठी तयार आहे. जेव्हा आपला तार्किक मेंदू म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मजबूत होतो, तेव्हा आपल्यात काही गोष्टी आपोआप येतात.
जसं की नवीन कल्पना सुचणं, अपयशातून लगेच सावरणं, आयुष्यात एक उद्देश असणं आणि हार न मानता सतत प्रयत्न करत राहण्याची शक्ती. हेच तर आहे यशाचं सूत्र. शेवटी एकच प्रश्न उरतो. आपला मेंदू ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आपण जन्माला कोणत्या मेंदूसोबत आलो हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की आपण त्या संपत्तीला कसं वाढवत आहोत, त्याला कसं प्रशिक्षित करत आहोत. विचार नक्की करा.